श्री पतंजलि महामुनये नमः. गतसूत्रामध्ये आसन हे स्थिर असायला पाहिजे, सुखकारक असायला पाहिजे असं सांगितलं. पण त्यातला एक बारकावा या ठिकाणी सांगितला जातो. कारण आसन स्थिर ठेवणं त्यासाठी कदाचित का किंबहुना सुरुवातीला आरंभामध्ये आपण धरून ठेवतो, आसन धरून ठेवतो. आणि ते धरून ठेवताना सुद्धा आपण कदाचित ते सुखकारकतेनं, म्हणजे चेहरा वेडा वाकडा न करता धरून ठेवण्याचाही प्रयत्न करतो. अर्थात आसनासाठी प्रयत्न हा असतोच. शेवटी काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला शिकायचं असतं. पण ती जी स्थिरता आहे आणि सुखकारकता आहे ती कशा प्रकारे मिळवली पाहिजे किंवा ती मिळवल्यानंतर काय करायला पाहिजे हे या ठिकाणी सूत्रकार सांगतात. आसन हा जो विशिष्ट प्रकारचा व्यायाम जरी मानला तरी तो त्याचं जे वेगळेपण आहे ते या ठिकाणी सांगण्यासाठी सूत्रकार या ठिकाणी एक सूत्र आणतात की त्या ठिकाणी प्रयत्न शैथिल्य हे यायला पाहिजे. पहिल्यांदा प्रयत्न केला गेला पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर त्याच्यामध्ये शैथिल्य हे येत गेलं पाहिजे, शिथिलता ही येत आली पाहिजे. आणि ती कशासाठी किंवा त्यामुळे काय साधलं पाहिजे तर अनंत समापत्ती, अनंतामध्ये समापत्ती, अनंतामध्ये चित्ताची समानाकारता. म्हणून सूत्रकार या 47व्या सूत्रामध्ये म्हणतात प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. प्रयत्नामध्ये अर्थात आसन हे विनासायास व्हायला पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. आसनासाठी प्रयत्न करणं हा एक भाग आहे. एखादं आसन जमायला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतो, पण केवळ प्रयत्न तशाच दिशेनं व्हायला पाहिजे असं मानणं किंवा असं म्हणणं हे चुकीचं आहे. तर प्रयत्न अशा प्रकारचा पाहिजे की ते आसन हे विनासायास जमेल. केवळ आसन जमणं यासाठी प्रयत्न करणं या ठिकाणी निर्देशित नाहीये, तर ते विनासायास जमेल अशा दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. ते प्रावीण्य आहे, ते कौशल्य आहे. म्हणून ते म्हणतात प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. प्रयत्नामध्ये अर्थात विनासायास कारणानं येणारं प्रयत्न शैथिल्य. तसं शैथिल्य येण्यानं, अनंतामध्ये चित्त समापन्न करण्यानं आसन सिद्धी होते असं सूत्रकार सांगतात. पुन्हा एकदा ऐका. प्रयत्नामध्ये अर्थात विनासायास कारण जे शैथिल्य येतं त्यावेळेला आणि अनंतामध्ये चित्त समापन्न करण्यानं तशी स्थिती प्राप्त करून चित्त अनंतामध्ये समापन्न करायला पाहिजे. त्याने आसन सिद्धी होत असते. असं आहे की आसनाच्या प्रगतावस्थेमध्ये ते स्थिर म्हणजे अचल, निश्चल, मेरुवत असावं लागतं. आणि पुन्हा सुखकर सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये सहजता ही असायला पाहिजे. तसंच त्यामध्ये निर्वेदता असायला पाहिजे. अर्थात यासाठी शरीराला आसन स्थितीमध्ये कष्ट, आयास, प्रयास असता कामा नये. विशिष्ट आसनामध्ये वैशारद्य येणं यामध्ये महत्वाचा भाग आसन स्थितीत जाणं, आसन स्थितीत राहणं आणि आसन स्थितीतून बाहेर येणं या तीनही गोष्टी विशेष प्रयत्न आणि कष्ट यांच्याशिवाय विनासायास व्हावेत असं या ठिकाणी अपेक्षित आहे. आलं का लक्षात? आसनामध्ये जाणं, आसनात राहणं, आसनातून बाहेर येणं या तीनही गोष्टी विनासायास व्हाव्यात असं या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे आयासाशिवाय या तीनही अवस्था जमल्या पाहिजेत. आसनाचा उपक्रम, आसन स्थिती, आसन उपसंहार या तीनही अवस्था आयास प्रयासाशिवाय जमाव्या लागतात. तसं कौशल्य आल्यावरच आसनामध्ये किंवा आसनातला जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये शिथिलता येते हे सूत्रकार सांगतात. अर्थात आसन जमणं
ही आसन सिद्धी नसून आसनामध्ये जाणं, आसनात राहणं, आसनाचा उपसंहार करणं, या सगळ्या गोष्टी कौशल्य कारणानं विनासायास विना आयास प्रयास व्हाव्या लागतात. आसनात जाणं, आसनात राहणं, आसनातून बाहेर येणं, या तिन्ही गोष्टी विनासायास व्हाव्या लागतात. आणि तेव्हाच प्रयत्न शैथिल्य येतं हे समजावं. असं आहे, प्रयत्न शैथिल्य याचा अर्थ जे तात्विक दृष्टिकोन ठेवणारे त्यांना असं वाटतं प्रयत्न शैथिल्य म्हणजे आसनं सहज करावी, सहज जमेल तेवढीच करावीत. प्रयत्न शैथिल्य करावं असं मानलं जातं. म्हणजे प्रयत्न शैथिल्य करण्याचा प्रकार नाहीये, प्रयत्न शैथिल्य येण्याचा निर्देश आहे. या दोन्ही विधानातला फरक लक्षात घ्या. प्रयत्न शैथिल्य करणं, प्रयत्न शैथिल्य येणं, यामधला फरक लक्षात घ्या. प्रयत्न शैथिल्य करणं हे आपण आळसाने करू शकतो, प्रमादाने करू शकतो, जाड्य, अनिच्छा ह्याने आपण प्रयत्न शैथिल्य करतो, पण ते अपेक्षित नाहीये. प्रयत्न शैथिल्य येणं हे कौशल्य कारण येणं हे आणि विनासायास येणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. असं आहे की आसनाच्या आरंभावस्थेमध्ये, प्रारंभावस्थेमध्ये शरीरामध्ये अतिरिक्त व्यापार होतो, शरीराची अतिरिक्त हालचाल होते, आपण तशी करत असतो आणि त्याद्वारा आपण आसनात जात असतो. काही वेळा चेहरा आकसून, दात ओठ चावून, डोळे दाबून आसनामध्ये जातो. आणि या टप्प्यातच आयास प्रयास हे असतात. तसंच आसनामध्ये राहणं, आसनामध्ये राहताना सुद्धा आपण दात ओठ चावून थांबतो. अहो एवढ्या वेळ थांबायचंय, 5 मिनिटं आसन करायचंय, पण दात ओठ चावून आपण ते आसन स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. येणं केणं प्रकारेनं आपण त्या स्थितीत राहत असतो. त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे आयास प्रयास हे जबरदस्त असतात. आणि त्यामुळे काय होतं, आसनामध्ये थांबलो तर त्या ठिकाणी अंग कंपन असतं, अंग दुखत असतं. तसंच आसनातनं बाहेर येणं हे मागाशी सांगितल्याप्रमाणे एखादी स्प्रिंग ताणावी, सोडून द्यावी, दाबावी, सोडून द्यावी, अशा प्रकाराने आपण आरंभावस्थेमध्ये आसनातून बाहेर येत असतो. अर्थात आरंभावस्थेमध्ये असं होत असतं, कौशल्य नसल्यानं आयास प्रयास हे असतात, अतिरिक्त आयास प्रयास असतात, शरीर व्यापार असतात, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आसनाचा उपक्रम, आसन स्थिती, आसन उपसंहार यामध्ये कमालीचा शक्ती व्यय असतो, अतिरिक्त शक्ती व्यय असतो, अतिरिक्त शरीर व्यापार असतो. आणि तो क्रमानं प्रगतावस्थेमध्ये कमी होत जावा लागतो, कमी होत जातो. त्याशिवाय प्रगती नसते, प्रावीण्य नसतं. आता हा जो अतिरिक्त शरीर व्यापार आहे, शरीर संचलन आहे, शक्तीचा व्यय आहे, तो अतिरिक्त व्यापार हा थांबला पाहिजे. आसनाचा उपक्रम, स्थिती, उपसंहार हे सगळं लयबद्ध, सुसूत्र, कौशल्यपूर्ण असं व्हावं लागतं, विनासायास व्हावं लागतं. प्रारंभावस्थेमध्ये दात ओठ चावून करतो, चेहरा आकसून करतो, डोळे दाबून करतो, शरीरावर प्रचंड ताण निर्माण झालेला असतो. येणं केणं प्रकारेनं आपण आसन करतो, आसन येणं केणं प्रकारेनं आपण आसन ठेवतो, येणं केणं प्रकारेनं आपण आसन सोडतो. तर तसं होऊ नये, त्याचा निर्देश या ठिकाणी होत आहे. आसनामध्ये जी प्रगती व्हायची आहे ती बरं, आपला सर्वसामान्य दृष्टिकोन काय असतो, प्रगती म्हणजे काय, किंवा विशिष्ट श्रेणीपर्यंत, विशिष्ट डिग्रीपर्यंत आसन करायला पाहिजे, विशिष्ट श्रेणीपर्यंत वाकलं पाहिजे, इतकं वाकलं पाहिजे, इतकं ताणलं पाहिजे, इतकं वळलं पाहिजे, असं आपण त्याच्या बाह्यांगावरून आसनातली प्रगती हेरत असतो. तर या ठिकाणी साधकाच्या डोळ्यात अंजन घातलं जातं की बाबा तसं बघू नकोस. प्रगती ही बाह्यांग, ज्याला एक्सटर्नल जॉमेट्री म्हणतात, त्याच्यातून बघायची नाहीये, तर इंटरनल जॉमेट्री मध्ये बघायचंय की विशिष्ट चित्ताच्या अवस्थेमध्ये आसन करतो की नाही, विशिष्ट चित्ताची अवस्था आसनामध्ये सर्जित होते किंवा नाही, हे पाहावं लागतं. आणि ती प्रगती ही त्या ठिकाणी आपण बघायची असते. बाहेरून किती ताणलं, बाहेरून किती पिळलं, बाहेरून किती आपण दाबलं, यावरून आसनाची प्रगती ही बघायची नसते. अर्थात प्रयत्न शैथिल्य कितपत आहे, दात ओठ चावून आसनं करतोय का, तर या ठिकाणी साधकाचं लक्ष केलं पाहिजे.
म्हणजे आता सांगितलं की आसनाची बाह्य भूमिती, एक्सटर्नल जॉमेट्री ती जमतीये का, ते बघायचं नाही की माझं डोकं इथपर्यंत गेलं पाहिजे, मला इतकं ताणलं पाहिजे. नाही, हे न बघता ते कसं ताणलं पाहिजे, कुठल्या चित्ताच्या अवस्थेत ताणलं पाहिजे, कुठल्या चित्ताच्या अवस्थेसाठी ताणलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि तशी प्रगती ही साधली पाहिजे. अशा प्रकारे आसन उपक्रम, आसन स्थिती, आसन उपसंहार हा व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी सुसूत्रता यायला पाहिजे, एक लय यायला पाहिजे, त्या ठिकाणी सौलभ्य असायला पाहिजे. या तिला सौलभ्य, सुसूत्रता, कौशल्य या गोष्टी आल्या पाहिजेत. अशा दृष्टीने प्रगती ही व्हायला पाहिजे. अर्थात या सगळ्या गोष्टी अतिदक्षतेनं कराव्या लागतात. उपक्रम, स्थिती, उपसंहार. विशेषतः उपसंहार तुम्हाला सांगितलं की एखादी स्प्रिंग ताणावी, सोडावी, दाबावी, सोडावी, तसा उपसंहार होता कामा नाहीये. तर आसनाच्या स्थितीत्रयांमध्ये त्याची ज्या 3 स्थिती आहेत, उपक्रम, स्थिती आणि उपसंहार, त्यामध्ये अतिरिक्त ताण, अतिरिक्त शक्ती व्यय, अतिरिक्त दाब, अतिरिक्त शरीर संचलन, शरीर व्यापार असता कामा नाहीये. या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा अतिरिक्त गोष्टी ज्या आहेत, शक्ती व्यय, व्यापार जो होत असतो, अर्थात प्रारंभावस्थेमध्ये तो होतो आणि तो आपण त्यात नियंत्रण आणलं पाहिजे. साधकाने त्यात नियंत्रण हे आणलं पाहिजे आणि त्याच्यातूनच सुख आणि स्थिरता ही येत असते. म्हणजे प्रयत्न शैथिल्य अशा प्रकारे होता होता त्यात स्थिरता येते आणि सुखकारकता सुद्धा आसनामध्ये येत असते. अर्थात अतिरिक्त शक्ती व्यय, अतिरिक्त शरीर व्यापार, अतिरिक्त शरीर संचलन हे क्रमानं कमी कमी व्हायला पाहिजे. ते प्रयत्न शैथिल्य आहे. त्यानंतर आसन विनासायास व्हायला पाहिजे. विनासायास म्हणजे आरामात व्हायला पाहिजे. आरामात आसनं करा असं सांगितलेलं नाहीये, आसनं आरामात व्हायला पाहिजेत असं सांगितलंय. त्यासाठी विशिष्ट प्रकारची एक साधना व्हावी लागते. कौशल्य हे आसनामध्ये आपल्याला मिळवावं लागतं की त्यामुळे आसन विनासायास होईल. विनासायास करणं नाहीये, विनासायास व्हावं लागतं. या गोष्टीवर साधकांनी लक्ष दिलं पाहिजे. प्रयत्न शैथिल्य म्हणजे शरीराची ढिलाई असा अर्थ करू नये. जसं एखादा रोगजर्जर किंवा वृद्धापकाळाने शरीर बस्क करतो, माणूस शरीर बस्क करतो, अनारोग्य कारण, वार्धक्य कारण शरीर बस्क करतो, तशा प्रकारे ते जे प्रयत्न शैथिल्य असतं तशा प्रकारे आसनं करावीत असा या ठिकाणी मुळीच निर्देश नाही. हे अभ्यासकांना लक्षात घेतलं पाहिजे. बसक्या चाकाप्रमाणे आसनं करायची असा या ठिकाणी अर्थ नाहीये, हे अभ्यासकांनी लक्षात घेतलंय. कारण तो अर्थ जो आहे तो अर्थ आसनातली स्थिरता, मेरू व स्थिरता, स्थैर्य या गोष्टींना विरोधी जातो. आलं का लक्षात? प्रयत्न शैथिल्य तशा प्रकारे करून बसक्या चाकाप्रमाणे आसनामध्ये राहणं, तर ह्याचा अर्थ त्यात स्थिरता नसते, मेरू व स्थिरता नसते आणि स्थैर्य हे नसल्यामुळे आसनाच्या लक्षणाला ते उतरत नाही. तर अशा प्रकारे हे सूत्राच्या पूर्वार्धाचं तात्पर्य आहे, ते या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. यानंतर सूत्राचा उत्तरार्ध जो आहे त्याचा आपण विचार करणार आहोत, पण तो विचार आपण पुढल्या प्रसंगात करणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.